नमस्कार. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या म्हणण्यापेक्षा रामललाच्या, तो जरा जास्त जवळचा शब्द वाटतो. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भारतामध्ये एक साधारणतः विश्वास आलाय आणि हा विश्वास म्हणजे आता रामराज्य येईल, रामराज्य येईल, रामराज्य येईल. हा विश्वास आमच्या मनामध्ये काय येतो आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मग रामराज्य म्हणजे तरी नेमकं काय हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. खरं तर राजकीय विषय इथे काढायचा नसतो, पण तो काढावा लागतो, कारण धर्म आणि राजकारण याला आपण वेगळं करू शकत नाही. राजकारणाचा आधार धर्म असावा. धर्म धारयती ती धर्माः असा आहे. म्हणून राजकारणापासून धर्म वेगळा करता येणार नाही, कारण राजकारण करणे आणि राज्य सांभाळणे हेही एक धर्मकार्य आहे. हेही एक धर्मकार्य आहे. या धर्मकार्यानेच राजकारभार चालला पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणून राजकारण आणि धर्म याला वेगळं करता येत नाही. राजाही जेव्हा राज्यासनावर बसतो तेव्हा त्याला धर्मदंडोस्मीची आठवण करून द्यावी लागते. धर्म मला दंड करू शकतो हे त्याला आठवण ठेवावी लागते. हे आमच्या भारतीय संस्कृतीचं वेगळेपण आहे. म्हणून धर्म आणि राजकारण वेगळं करता येत नाही. जेव्हा रामललाची प्रतिष्ठापना होते तेव्हा रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर रामराज्य येईल असा विश्वास येतो, म्हणजे धर्मराज्य येईल असा विश्वास येतो. आणि हे धर्मराज्य नेमकं काय आहे? काय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मकार्य करतायत, रामराज्य आणू पाहतायत, की आणता येत आहे, की त्यांच्यामुळे रामराज्य येणार आहे हे जरा तपासलं पाहिजे. नुकताच अर्थसंकल्पही सादर झाला आहे आणि त्या अर्थसंकल्पात या रामराज्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे. अनेक जण बातम्या येतात की कर प्रणालीमध्ये काही बदल होत आहेत का बघितलं पाहिजे. आयकरामध्ये काही सवलत मिळते का ते बघितलं पाहिजे. यावर्षी आयकरामध्ये सवलत दिली गेलीच नाही, आयकर भरावाच लागणार आहे, या अर्थाच्या बातम्या येतात. आणि सामान्य मध्यमवर्गीयांना दिलासा नाहीच अशाही बातम्या येतात. सामान्य मध्यमवर्गीयांना दिलासा देणं म्हणजे आयकरातून सवलत देणं हे आहे का? तुलसीदासांच्या रामायणामध्ये रामराज्यातल्या कराची प्रतिमा खूप उत्तम सांगितली आहे, फार उत्तम आहे. तर तो श्लोक असा आहे, मणि माणिक महंगे कीजिए, मणि माणिक महंगे किए, सहजे तृणजल नाज. मणिमाणिक म्हणजे सुवर्ण, अलंकार, हिरे, दागिने हे महाग केले, याला अधिक महाग केलं गेलं, म्हणजे याच्यावरती कर बसवला गेला. आणि सहज काय मिळालं? सहजे तृण जल नाज. तृण म्हणजे गवत, जनावरांना खाण्यासाठी. जनावरं ही एकमेव अर्थव्यवस्थेचा भाग होती. गाय ही आमच्या अर्थव्यवस्थेचा भाग होती. सहजे तृण जल नाज, पाणी, गवत आणि जेवण, अनाज हे खूप सहज सोपं मिळालं पाहिजे. आणि त्यात शब्द वापरलाय तुलसीदासांनी, राम गरीब नवाज. आजकाल जे गरीब नवाज KGN लावून फिरतात ना, त्या KGN RGN लावायची वेळ आली आहे. KGN नाही, RGN, राम गरीब नवाज. गरिबांची काळजी घेणाराच राम होता हे लक्षात ठेवा. राम गरीब नवाज आहे. म्हणून या गरिबांना सोपं होईल अशी व्यवस्था लावणं. म्हणूनच सहजे तृणजल नाज हे लक्षात ठेवायचं. आणि 5 वर्ष 80 करोड देशवासियांना, 5 वर्ष पुढची, आधीची 4 आणि पुढची 5 वर्ष 80 करोड देशवासियांना प्रत्येक महिन्याला 5 किलो धान्य मोफत देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा राम गरीब नवाज, सहजे तृण जल नाज याच ओळीचा पुढचा अर्थ घेऊन येते. म्हणूनच हे रामराज्य होऊ लागलं आहे याचं उत्तम उदाहरण आहे. पटतंय ना तुम्हाला की हे रामराज्य होऊ लागलंय? जरा पुढे जाऊया, अजून एवढ्यावर नाही थांबतायत आपल्याला. कर प्रणाली कशी असायला हवी याविषयी फार उत्तम पद्धतीनं सांगितलंय. कर प्रणाली रामायणात सांगितलेलं आहे. कर प्रणाली काय असावी म्हणजे भगवान रामचंद्रांची त्यांच्या वतीनं राज्य करणाऱ्या भरताची भेट होते आणि ते भरताला म्हणतात की राज्य कसं चालवतोयस, कर कसा आहे. आणि भरताला मार्गदर्शन करताना प्रभू रामचंद्र फार छान पद्धतीनं कर प्रणाली समजून सांगतात. तुलसीदासांनी ती लिहिलेली आहे, बरसत हर्षत सब लखे, करशत लखे न कोय.
म्हणजे वरसताना, हर्षताना, देताना सगळ्याला आनंद झाला पाहिजे, घेताना कोणाच्या लक्षात नाही आलं पाहिजे. देणं, सरकारने देणं लक्षात आलं पाहिजे, घेणं लक्षात नाही आलं पाहिजे. आनंद वाटला पाहिजे लोकांना. बघा रामराज्य काय असतं. अटल सेतू होतो आहे, 20 मिनिटात पनवेलवरून पोहोचता येतं रामराज्य. 6 तासामध्ये नागपूरवरून मुंबईला पोहोचता येतं. डिझेल वाचलं, वेळ वाचला, त्रास वाचला, समृद्धी आली, रामराज्य. प्रत्येक रस्त्यावर आता सुलभ झालंय रामराज्य. रामराज्य काय हे तुम्हाला मी सांगतोय. आता ऊर्जा सूर्य देऊ लागलाय रामराज्य. ज्या ज्या गोष्टी अन्न फुकट मिळू लागलाय रामराज्य. कर्षत लखे नकोय. चला PM केअर्स मध्ये पैसे द्या, लोकांनी देऊन टाकले, आनंदाने देऊन टाकले. चला गॅसची सबसिडी सोडून द्या, लोकांनी आनंदाने देऊन टाकले. सूर्य जसा घेतो आणि देतो. सूर्य कसा घेतो, सूर्य कसा घेतो लक्षात घ्या. त्याच्यासारखं असलं पाहिजे करप्रणाली. सूर्य कसा देतो, राम रघुवंशी सूर्यवंशातले, आणि सूर्यवंशी राम सूर्यासारखी करप्रणाली लागू करतात. तलावातलं, समुद्रातलं, नद्यातलं पाणी वाफेच्या रूपानं सूर्यनारायण शोषून घेतात, त्याचं ढगात रूपांतर करतात आणि आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा प्रचंड पाऊस पाडतात. पुन्हा पाणी पाणी होऊन जातं. घेणंही कळत नाही आणि देणं मात्र लोकांना सुखावून जातं. पाऊस पडला की आनंद वाटतो. तसं राजांनी घेतलेलं कळू देऊ नये, दिलेलं मात्र कळू दिलं पाहिजे. यालाच रामराज्य म्हणतात. आणि आमची वाटचाल रामराज्याकडे चालू आहे हे लक्षात ठेवा. हे रामराज्य सदैव टिको, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. जय श्रीराम.